स्वाद अशा रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आज माझ्याकडे असे छोटे छोटे बटाटे होते. म्हटलं चला छान अशी त्याची भाजी बनवूया. ज्या भाजीला आपण अजिबात वाटण वगैरे काही टाकणार नाही, एकदम साध्या सोप्या पद्धतीने. पाहुणे अचानक आले तर काय बनवावं हा प्रश्न पडला असेल तर तुम्ही अशा प्रकारे बटाटे घेऊ शकता. तुमच्याकडे जर छोटे बटाटे अवेलेबल नसतील तर मोठे पण घेऊ शकता. मी छान धुवून शिजवून घेतले, थंड झाल्यानंतर सोलून घेतलेत बघा. आणि असे फोकच्या मदतीने त्याला होल पाडले आहेत, म्हणजे जो मसाला आहे तो आतपर्यंत शिरेल. खूप सुंदर आणि खूप चवीला भन्नाट अशी रेसिपी आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका मैत्रिणींनो, पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची आहे. खूपच स्वादिष्ट आणि खूपच चमचमीत अशी स्मॉल पोटॅटोची भाजी आपण आज पाहणार आहोत. अशा प्रकारे आपण सगळ्याला फोकच्या साहाय्याने होल पाडून घेतले आहेत. त्यानंतर मी पाव चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे. त्याने खूप छान असा रंग येईल आणि आतमध्येपर्यंत छान शिरलं जाईल आपला जो लाल मिरची पावडर आहे. त्यानंतर चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि सर्व बटाट्यांना ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर येथे तुम्ही दही टाकू शकता. मी अशाच प्रकारे केली होती, फक्त हे बटाटे आहेत हे तळले होते, फ्राय केले होते म्हणजे, पण मी आज अशा प्रकारे वेगळी पद्धतीने केली आहे. त्यानंतर पॅनमध्ये आपण तेल टाकलं आहे, 1 चमचा तेल टाकलं आहे मी. त्यानंतर मोहरी टाकली आहे, मोहरी छान तडतडली. त्यानंतर भरपूर असा कांदा टाकला आहे. खूप छान असा कांद्याने त्याला भाजीला घट्टपणा येणार आहे. मस्त असा कांदा सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. खूपच सुंदर चमचमीत अशी छोट्या बटाट्याची भाजी आपण आज पाहत आहोत. खूपच सुंदर होत आहे. नवीन असाल तर पटकन लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकन प्रेस करायचं आहे. त्यानंतर लसूण आणि आल्याची पेस्ट टाकली आहे, जी माझ्याकडे होती. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लसूण फक्त टेचून टाकला तरी पण खूप छान चव लागणार आहे. छान आपण तेलामध्ये परतून घेतला. 1 टोमॅटो बारीक चिरलेला होता तो टाकला आहे. तो छान आपण त्या तेलामध्ये छान भाजून घेणार आहोत, म्हणजे खूप छान अशी भाजीला चव येईल. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकली आहे. कोथिंबीरने भाजीला खूप छान चव येते, खूप छान असा स्वाद येतो. छान असं आपण परतून घेतला आहे. हे बघा, खूप सुंदर अशी बटाट्याची भाजी तयार होत आहे. हे बघा आपले टोमॅटो पण छान असे मऊ झाले आहेत. त्यानंतर आपण अर्धा चमचा हळद टाकणार आहोत. हळदीने रंग पण छान येतो आणि हळद आपल्या तब्येतीसाठी पण चांगली असते, म्हणून थोडीशी हळदचा वापर करायचा. माझा घरगुती काळा मसाला आहे, तो मी 1 चमचा टाकला आहे आणि छान असं आपण परतून घेणार आहोत. माझा घरगुती मसाला आपल्याला जर हवा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर देईल. आपण एकदा वापरून बघा कशी चव आहे आणि वापरल्यानंतर तुम्हाला समजेल की तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही मसाल्याचा इथे वापर करायची अजिबात आवश्यकता नाही. थोडंसं पाणी टाकणार आहोत आपण, म्हणजे जे मसाले आहेत ते जळणार नाहीत. छान असं मसाले भाजून निघतील. त्यानंतर रंगासाठी मी पाव चमचा लाल मिरची पावडर टाकली. बघा आपला मसाला किती छान भाजला गेला. त्यानंतर त्या बटाट्यांना आपण लाल तिखट आणि मीठ लावलं होतं ते टाकले आहेत. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. मीठ आपण आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे, जसं आपल्याला हवं आहे त्याप्रमाणे. आणि छान ह्या मसाल्यामध्ये बटाटे आपले परतून घ्यायचे. एकदम अप्रतिम अशी बटाट्याची भाजी, जी करायला एकदम सोपी, वाटण करायची गरज नाही, कुठली पूर्वतयारी. अशा प्रकारे आपण करून बघा. त्यानंतर मी गरम पाणी टाकलं आहे. गरम पाण्याने भाजीला चव पण छान येते आणि भाजी लवकर शिजते पण. ज्याप्रमाणे तुम्हाला पातळ घट्ट हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता. मी येथे थोडंसं रस्सा ठेवणार आहे. हे बघा आपली भाजी तयार झाली आहे. खूपच सुंदर रंग पण बघू शकता आपण किती सुंदर झाला आहे आणि सुगंध तर एवढा सुंदर की अगदी विचारूच नका, एवढी सुंदर. त्यानंतर आपण वरनं थोडीशी कोथिंबीर टाकतो आहे गार्निशिंगसाठी. खूप सुंदर झाली. मी तुम्हाला सर्व करून दाखवते. बघा किती सुंदर झाली आहे आपली बिना वाटणची, बिना कुठल्या पूर्वतयारीची अशी बटाट्याची चमचमीत अशी रस्सा भाजी, जी तुम्ही रोटीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर खाऊ शकता. एवढी अप्रतिम अशी आपली बटाट्याची भाजी तयार झाली आहे मैत्रिणींनो. चला तर मग
रेसिपी जरा जरी आवडली तर पटकन लाईक करायचं आहे, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकन प्रेस करायचं आहे, जेणेकरून माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि छान छान माझ्या साध्या सोप्या पण एकदम चविष्ट अशा रेसिपीचा आपण आनंद घ्याल. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. पुढच्या रेसिपीसाठी तयार राहा फ्रेंड. बाय बाय.